हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त राहा, मजेत राहा। शार्वीच्या बड्डेचा केक आणला होता आणि तो फ्रीजरमध्ये बसत नव्हता, म्हणून जे आहे फ्रीजरमधलं वरचं सगळं सामान काढलं आणि तिथं केक ॲडजस्ट केला। बड्डेला शार्वीला जे हे असं छानसं गिफ्ट मिळालं। हे जे आहे ट्रायसायकल आहे। ह्याच्यावर बसून शार्वीला मग आता मला बाहेरही नेता येईल। छान आहे सायकल, मस्त आहे, आवडलं तिला हे गिफ्ट बघून ती खूप खुश झाली। आणि शार्वीचा बड्डे असल्यामुळे सर्वजण जे आहे ते डेकोरेशन करत होते आणि शार्वी जी आहे इथे बलून बरोबर खेळत होते, तिची मस्ती चाललेली होती। इथं तिची आत्या, मावशी, काका, काकी, त्याचप्रमाणे तिची दीदी, दादा, इतर छोटी लहान मुले सर्वजण मिळून डेकोरेशन करत होते। हे जे आहे डेकोरेशन आम्ही घरीच बनवलेलं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही डेकोरेशनचं जे आयटम जे आणलेले होते ते पिंपरीतील एका दुकानामधून आणलेले होते। आणि हे असंच आम्ही छानसं असं बलूनचं डेकोरेशन केलं आणि सगळेजण मिळून जे आहे डेकोरेशन करत होते। आनंदी वातावरणात सगळेजण डेकोरेशन करत होते आणि फायनली जे डेकोरेशन आहे ते कंप्लीट झालं। सर्वांची खूप मदत झाली। म्हणजे कसं असतं, सगळेजण आले की कामं कशी पटपट होऊन जातात आणि छानसं असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं। तर पाहू शकता, हे असं छानसं डेकोरेशन केलेलं होतं। मग सर्वजण आल्यानंतर बड्डेची जी आहे सुरुवात केली। तर बड्डेसाठी मी शार्वीला असा सुंदर असा ड्रेस घेतलेला होता, एकदम कम्फर्टेबल असा, जेणेकरून तिलाही कम्फर्टेबल वाटेल आणि तिची चिडचिड होणार नाही। बड्डेला सुरुवात तर केलेलीच होती, परंतु ती एका जागी काही बसतच नव्हती, म्हणून तिला एंटरटेन करण्यासाठी इथे आम्ही असं कार्टून लावलेलं होतं मोबाईलवरती, जेणेकरून ते कार्टून बघेल आणि एका जागी शांत बसेल। नंतर सगळ्या जणींनी एक एक करून त्याला ऑप्शन केले। सगळ्यांचाच काही व्हिडिओ काढलेला नाही, परंतु मी इथे सगळ्यांचे 1 बाय 1 फोटो ॲड केलेले आहेत। शार्वीच्या बड्डेसाठी आम्ही जास्त काही आमंत्रण दिलेलं नव्हतं, मोजकीच घरातलीच लोकं होती। सर्वांनी मग फोटो काढल्यानंतर जे आहे केक कटिंग केलं। हा केक जे आहे तो आम्ही मॉन्जनेसमधून ऑर्डर केलेला होता आणि हा 2 किलोचा केक होता। फर्स्ट बड्डेलाही आम्ही मॉन्जनेसमधूनच घेतला होता। जे आहे सर्व लहान मुलांना मग खाली बसवलं आणि हे जे आहे मग आम्ही थोडेसे ते फोटो वगैरे काढले। तोपर्यंत शार्वी जी आहे शांत बसलेली होती। केक आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले। छान असा मस्त बड्डेचा कार्यक्रम झाला। सगळ्यांनी हसत खेळत मस्त छानसा कार्यक्रम झाला। नाचो नाचो। बड्डे झाल्यानंतर मुले बाहेर डान्स करत होती आणि शार्वीने जे आहे तिला हे जे गिफ्ट मिळालं होतं ते खोललं होतं तोपर्यंत, आणि ती खेळत होती पियानोसोबत। आणि त्यानंतर मुलांचा डान्स झाल्यानंतर मुलांना जेवायला बसवलं। जेवणामध्ये ते पावभाजी, पुलाव, गुलाबजामुन आणि त्याचप्रमाणे केक, चॉकलेट मुलांना दिलेलं होतं। सगळ्यात आधी मुलं बसली। मुलांना वाढून झाल्यानंतर मग जे आहे जेंट्स लोक जेवली, घरातले जे काही जेंट्स आहे ते, आणि सगळ्यात शेवटी मग आम्ही लेडीज
मी जेवण केलं. व मुलं आल्यामुळे शार्वीलाही छान वाटत होती. तीही थोड्याफार प्रमाणात खेळत होती मुलांसोबत. आणि हे जे आहे आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे घरातल्या माझी जाव, आई, मावशी, बहिणी, नणंद ह्या सगळ्यांनी मिळून जे मदत केली. आमच्या घरी जे काही कार्यक्रम वगैरे असतात ते आम्ही सगळेजण एकत्र मिळूनच करतो. मुलांचा बड्डे, ॲनिव्हर्सरी किंवा आमच्या घरातले इतर कोणाचा बड्डे असेल तेही आम्ही एकत्र मिळूनच सेलिब्रेट करतो. छान वाटतं सगळेजण असं एकत्र आले की. सगळ्या मुलांचं जेवण झाल्यानंतर जे आहे मुलांना रिटर्न गिफ्ट देण्यात आले. रिटर्न गिफ्टमध्ये मी इथे जे आहे अप्सराचं एक किट आणलेलं होतं, ज्याच्यामध्ये पेन्सिल, क्रेयॉन, शॉर्पनर, इरेझर, टॉपर असे आयटम होते, जेणेकरून मुलांना जे आहे यूज पण होईल. आणि सगळ्यांसाठी मी सेमच गिफ्ट आणलं होतं. मुलांसाठी वेगळं, मुलींसाठी वेगळं असं काही आणलेलं नव्हतं. मुलांचं जेवण झाल्यानंतर शिवांशने सगळ्या मुलांना जे आहे रिटर्न गिफ्ट दिले. आणि बड्डे जो आहे तो अशा प्रकारे आम्ही घरगुतीच केला. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते. आणि सगळ्यात शेवटी मी इथे बड्डेचे आमचे असे मेमोरेबल फोटो ॲड केले आहेत. तर मग चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. थँक